तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज वारीचा होता 10वा दिवस आणि आजचा मुक्काम होता खंडाळी ते तोंडले. मग सकाळी निघालो होतो वारीच्या वाटेवर. खंडाळीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेली बनकर वस्ती हे ते दुपारचं जेवण होतं आणि सकाळी लवकरच पोहोचलो. तिथं गुरुवर्य दत्तात्रय महाराज झरेकर यांचं कीर्तन झालं. कीर्तनामध्ये सर्व मंडळी बसले होते आणि कीर्तनामध्ये पाऊस पण चालू होता. चालू पावसात कीर्तन चालू होतं. मग पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी माळशिरसचे विद्यमान आमदार महादेव जानकर हे आले होते पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी. त्यांचं चालू कीर्तनामध्येच सत्कार करून स्वागत केलं. मग नंतर इथं वारीचा विशोभ पण होणार होता. मग त्यामुळं टायमिंग असल्यामुळे मग सर्वांची मनोगत झाली. गुरुवर्य पाटील काका, गुरुवर्य पांडुरंग महाराज क्षीरसागर यांचं पण मनोगत झालं आणि नंतर प्रसादनाने कार्यक्रमाची सांगता झाली. मग सर्वकारांची पंगत होती. मग जेवण केलं. जेवण करून मग निघालो वारीच्या वाटेवर आणि जाता जाता वेळापूरमध्ये माऊलींच्या पालखी तळावर रिंगण सोहळा झाला आमचा पण आणि तिथं बारोडाचा कार्यक्रम पण झाला आणि नंतर निघालो. मग पोचलो ठाकूरबुवांच्या समाधीपाशी. तिथं समाधीचं दर्शन घेतलं सर्वांनी, वारकऱ्यांनी. मग दिंडी तिथं थांबली होती. तिथं 1-2 अभंग झाले. मग सोहळा निघाला पुढे आणि नंतर पोचलो तोंडली या गावामध्ये आणि तोंडली गावाने स्वागत केलं पालखीचं आणि तिथं निवाऱ्याला पण मोठं शेड होतं. मग गेल्यावर हरिपाठ संपला होता. मग हरिपाठ संपल्यानंतर आरती घेतली. स्वामींची आरती सर्व गावकऱ्यांच्या हस्ते केली. मग आरती झाल्यानंतर चहा पाणी झालं आणि नंतर राधेश्याम काका कुलकर्णी यांचं कीर्तन चालू झालं आणि त्यांनी पहिल्यांदाच कीर्तन केलं पण कीर्तन 1 नंबर झालं काकांचं. त्यांनी भारी अभंगाचा अर्थ सांगितला. अभंग पण सोपा घेतलेला कीर्तनामध्ये. कीर्तन झाल्यानंतर सर्वांची जेवण झाली आणि जेवण करून मग नंतर आमचं तरुण भजनी मंडळ चिखलीगावचे महेश झेंडे ऋषी, अजून चिखलीगावचे सर आणि योगेश दाजी, आम्ही सर्वांनी मिळून भजनाचा कार्यक्रम आयोजन केलं होतं संध्याकाळी. मग भजनाचा कार्यक्रम चालू झाला आणि सर्वांनी अभंग 1 नंबर म्हणले. ऋषी पण अभंग म्हणला, योगेश दाजी पण 1 नंबर अभंग म्हणले आणि मग नंतर भजनाचा कार्यक्रम संपवला आणि नंतर मग झोपण्यासाठी आम्ही शाळेकडे गेलो. धन्यवाद. रामकृष्ण.